नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र एम-सी-ए सी-ई-टीसाठी जर आपण प्रिपरेशन करत असाल तर फक्त आणि फक्त 120 ते 140 दिवस उरलेले आहेत. साधारणतः मार्च 2026 मध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाईल. तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे अंदाजे 120 दिवस आणि मार्चचे जर बोनसमध्ये तुम्हाला 10-20 दिवस मिळाले तर मिळतील. साधारणतः 2023, 2024, 25 याचा पॅटर्न बघितला तर मार्च महिन्याच्या लास्ट वीकमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाते. असा अंदाज आहे की ही एक्झाम यावर्षी दोनदा कंडक्ट केली जाईल, म्हणजे तुम्हाला 2 चान्स मिळतील. अद्याप नोटिफिकेशन आलं नाहीये, पण हे नोटिफिकेशन येऊ शकतं. तर आता प्रश्न असा आहे, सर ह्या 120 दिवसांमध्ये ह्या एक्झामचं प्रिपरेशन शक्य आहे का? तर मित्रांनो याचं उत्तर आहे येस, इट इज पॉसिबल. आता प्रिपरेशन करताना काय-काय इथे लक्षात घेतलं पाहिजे, तर पहिला जो फोकस तुमचा असला पाहिजे मित्रांनो, तो मॅथेमॅटिक्सवर असला पाहिजे. मॅथेमॅटिक्ससाठी तुम्ही 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डच्या ज्या जनरल फंडामेंटल कॉन्सेप्ट आहेत त्या प्रिपेअर करायच्या आहेत. ह्या चॅनलवरच याआधी मी मॅथेमॅटिक्ससाठी नेमकं काय प्रिपेअर केलं पाहिजे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला 11th आणि 12th वर फोकस केलं पाहिजे. पी-वाय-क्यूज डेफिनेटली हेल्पफुल याच्यासाठी असणार आहेत आणि मॉक्स याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. लास्ट 4-5 वर्षाच्या जर आपण पी-वाय-क्यूज बघितले तर पी-वाय-क्यूज आम्ही एनएसजी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही पी-वाय-क्यूज वरनं बराचसा तुम्हाला याच्यावर अंदाज येऊ शकतो. आणि मित्रांनो ह्या पी-वाय-क्यूजचा पॅटर्नचा अंदाज घेऊन आम्ही स्पेशल मॉक्स टेस्ट याच्यासाठी अत्यंत कमी फीसमध्ये त्या आम्ही एनएसजी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल करून दिलेले आहेत. नंतर तुमचा फोकस असला पाहिजे मित्रांनो रिझनिंगवर. रिझनिंगसाठी तुम्ही स्टँडर्ड बुक म्हणजे आर.एस. अग्रवालचा यूज करू शकता. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जो आहे तो मॅथेमॅटिक्सच्या अंडरच अरिथमॅटिक सेक्शनमध्ये येतो. इंग्लिशसाठी आपण कुठलंही जनरलाइज बुक रेफर करू शकता. नंतर आपला फायनल फोकस असला पाहिजे मित्रांनो कॉम्प्युटर सेक्शनवर. तर जर आपण डे वाईज याचं कॅल्क्युलेशन केलं तर डे वाईज मध्ये मॅथेमॅटिक्ससाठी ॲटलिस्ट आपल्याला 50 टू 60 डेज दिले पाहिजेत आणि उरलेल्या 60 दिवसांमध्ये आपला फोकस हा इतर विषयांकडे असला पाहिजे. आणि ऑब्विसली मॉक्स ह्या टॉपिक वाईज असतील, फुल लेंथ असतील, याचं प्लॅन तुम्हाला केलंच पाहिजे. तर याच्या काउन्सिलिंगसाठी किंवा प्रिपरेशनसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो. थँक यू व्हेरी मच.